नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। महा CET 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आपली CET पूर्ण झाल्यानंतर आपला जो रिझल्ट आहे जो प्रतीक्षित होता या संदर्भातली ही अपडेट। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। आपल्या गुगल क्रोममध्ये CET सेल किंवा महा CET 2026 असं जरी आपण टाईप केलं आणि सर्च केलं तर आपण ह्या पेजपर्यंत पोहोचतो, जिथे आपण पाहू शकता cetcell.mahacity.org जी की आपली जेन्युइन वेबसाईट आहे। याला आपण क्लिक करूया। क्लिक करताच आपण पुढच्या पेजवरती जातो। त्या पेजवरती गेल्यानंतर आपल्याला आपल्या CET संदर्भात ज्या सूचना येणारा जो पेज आहे तो पाहायला मिळतो। यामध्ये पाहू शकता तुम्ही विविध सूचना ज्याला आपण रनिंग नोटिफिकेशन्स असं म्हणत असतो त्या इथे पाहायला मिळतात। त्यानंतर वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला विविध जे रिझल्ट्स आहेत या संदर्भातली सूचना पाहायला मिळते। तर आपण इथे पाहू शकता एक नोटिफिकेशन आहे, रिझल्ट डिक्लेअर फॉर द MCA CET, MHMCT CET, MED CET, त्यानंतर B.Ed MED हे इंटिग्रेटेड B.Ed आहे, B.Ed प्लस MED अशा प्रकारचं B.Ed त्याच्या CETचा रिझल्ट जो आहे। स्कोअर कार्ड आर अवेलेबल इन कॅन्डिडेट्स लॉग इन ऑन डेटेड 19/5/2026 म्हणजेच ह्या कोर्सेसचा आपल्याला निकाल लागलेला पाहायला मिळतो। त्यानंतर आपण जनरल B.Ed जे आहे आपलं त्या संदर्भातलं एक नोटिफिकेशन आपल्याला इथं पाहायला मिळतं, B.Ed प्लस ELCT। B.Ed म्हणजेच जनरल B.Ed ज्याला सामान्य B.Ed असं आपण म्हणत असतो। त्यानंतर ELCT म्हणजेच इंग्लिश मीडियम B.Ed आणि तसेच स्पेशल B.Ed हे 3 B.Ed जे आहेत ते एका टायटल अंतर्गत येतात, त्याला आपण B.Ed प्लस ELCT असं म्हणत असतो। तर या संदर्भातलं आपल्याला ऑब्जेक्शन ट्रॅकर जे ऑलरेडी आपण पास केलेलं आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं। नोटीस फॉर ऑब्जेक्शन रिॲड्रेसल B.Ed ELCT त्याला आपण क्लिक करूया। क्लिक करताच आपण एका पेजवरती जातो। तर त्या रिॲड्रेसलचं काय झालेलं आहे आपण इथे पाहूया। आपल्याला जो रिॲड्रेसलसाठी म्हणजेच ऑब्जेक्शन ट्रॅकर जो दिला होता, कुठला जर प्रश्न चुकीचा असेल CET सेलला आपल्याला जर कळवायचा असेल तर त्या संदर्भातली सूचना आपल्याला इथे पाहायला मिळते। कुठलाही प्रश्न चुकीचा आपल्या CET सेलने आपल्याला विचारलेला नाही आहे, म्हणजेच आपल्या मार्कमध्ये कुठलाही बदल होणार नाही। आपण इथे पाहू शकता तर काही विद्यार्थ्यांनी प्रश्न सांगितले होते CET सेलला की हे प्रश्न चुकलेले आहेत, परंतु ते क्वेश्चन जे आहेत CET सेलने त्याला व्हेरीफाय केलं आणि व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला इथं जो कॉलम आहे त्यामध्ये ऑब्जेक्शन जे आहे त्यांचं इनव्हॅलिड असलेलं पाहायला मिळालं, म्हणजे कोणताही प्रश्न इथं सँक्शन झालेला नाही। ऑल प्रश्न जे वाटले होते विद्यार्थ्यांना चुकीचे आहेत तर ते प्रश्न बरोबर निघाले आणि उत्तरामध्ये कुठलीही चेंज झालेलं नाही। म्हणजे इथे जर उत्तरामध्ये चेंज झाला असता तर आपल्याला अधिकचे मार्क मिळाले असते, बोनस मार्क मिळाले असते, परंतु कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला चेंज CET सेलने केलेलं नाही आहे। त्यामुळे एकही प्रश्न वाढीव गुण ज्याला आपण म्हणत असतो वाढीव गुण आपल्याला मिळणार नाही। तर अशा प्रकारे आपल्या जनरल B.Ed CETचं जे आहे रिझल्ट स्कोअर कार्ड आपल्याला लवकरच पुढे आलेलं पाहायला मिळेल, कारण कुठलाही ह्याच्यात चेंज नाही। जो रिझल्ट आपल्या CET सेलने तयार केलेला आहे तो लवकरच प्रदर्शित झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। विद्यार्थी मित्रो, अशाच प्रकारे आपल्या CET सेलच्या या वेबसाईटवरती आपल्या निकालाचं नोटिफिकेशन लवकरच येईल आणि आपला रिझल्ट लागेल। भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।